क्रिकेट जगासाठी तो फक्त एक खेळ असू शकतो, पण भारतात तो एक धर्म आहे. आणि या धर्माचा सगळ्यात मोठा उत्सव दरवर्षी मार्चमध्ये सुरू होतो. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL. वीस ओव्हर्सचं हे फॉर्मॅट इतकं फास्ट, इतकं फ्लॅशी आहे की एकदा सामना सुरू झाला की पुढचे 3 तास तुमची नजर स्क्रीनवरून हटतच नाही. पण का? कारण हा गेम असा डिझाईन केला आहे की तुम्ही त्यातून बाहेर पडूच शकत नाही. या लीगसाठी तुम्ही फक्त फॅन नाही, तुम्ही एक प्रॉडक्ट आहात, ज्याला पुढच्या 60 दिवसात रोज विकलं जाणार आहे. या लीगच्या मालकांनी तुम्हाला 10 वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये विभागलं आहे. CSK, MI, RCB, KKR. ही फक्त टीम्स नाहीत, ही तुमची ओळख बनली आहे. तुम्ही या ब्रँडसाठी भांडता, सोशल मीडियावर एकमेकांना शिव्या देता आणि वर बसलेले लोक फक्त मोजतात. किती स्क्रीन टाईम मिळाला, किती जाहिराती दाखवल्या, किती पैसा कमावला. पण या चमकदार क्रिकेट मार्केटच्या आत एक अंधार दडलेला आहे, जो या 22 यार्डच्या पिचखाली पुरलेला आहे. 2 महिने, 10 टीम्स, 84 सामने. हा आहे IPLचा 19वा सीझन. आणि 2028 पर्यंत हे 94 सामन्यांपर्यंत जाणार आहे. जास्त सामने. पण का? कारण जास्त सामने म्हणजे जास्त ॲड स्लॉट्स, जास्त स्ट्रॅटेजिक टाईमआउट्स, जास्त स्क्रीन टाईम. आणि जास्त स्क्रीन टाईम म्हणजे जास्त पैसा. IPLचे मीडिया राईट्स सुमारे 48,000 कोटी रुपयांना 5 वर्षांसाठी विकले गेले आहेत. एका सामन्याची किंमत जवळपास 118 कोटी रुपये आहे. टाटा ग्रुपने टायटल स्पॉन्सरशिप 2,500 कोटी रुपयांना रिन्यू केली. इतिहासातील सर्वात महाग डील. आता IPL फ्रँचायझी मालक फक्त भारतात नाही, तर जगभर आपलं क्रिकेट साम्राज्य वाढवत आहेत. इंग्लंडच्या द 100 लीगमध्येही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. पण एवढा पैसा येतो कुठून? तुमच्या स्क्रीन टाईममधून, तुमच्या अटेन्शनमधून, तुमच्या प्रत्येक क्लिक. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त सामना एन्जॉय करत आहात, तर 1 सेकंद थांबा. 1 डे सामना 8 तासांचा असतो, टेस्ट मॅच 5 दिवसांची. पण IPLने क्रिकेट 3 तासात पॅक केलं. का? कारण तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होत आहे. म्हणून सगळं फास्ट आहे. फास्ट बॉलिंग, फास्ट रन, फास्ट रिझल्ट्स. शेवटच्या चेंडूवर सामना जिंकल्यावर तुमच्या मेंदूत डोपामिन रिलीज होतं. आणि हा डोपामिन हिट अपघाताने नाही, तो डिझाईन केलेला आहे. या 3 तासात दर ओव्हरनंतर जाहिराती, इनिंग्सनंतर ब्रेक आणि 10 ओव्हर्सनंतर 3 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाईमआउट, जो खरं तर ॲड ब्रेकच आहे. एका सामन्यात सरासरी 80 ते 100 जाहिराती दाखवल्या जातात. आधी या जाहिरातींमध्ये फॅन्टसी गेमिंग आणि बेटिंग ॲप्स असायचे. तुमचे आवडते क्रिकेटर सांगायचे, क्रिकेट नॉलेज वापरा आणि जिंका. पण 2025मध्ये भारत सरकारने ऑनलाईन गेमिंगवर कडक कायदा आणला. Dream11 सारख्या प्लॅटफॉर्म्सना कॅश गेम्स बंद करावे लागले. IPLचं 40% ॲड रेव्हेन्यू एका रात्रीत गायब झालं. पण गॅम्बलिंग थांबला का? नाही. सर्वे दाखवतो. बॅनपूर्वी 68% लोक ऑफशोर साईट्स वापरत होते. बॅन नंतर 82% लोक वापरू लागले. म्हणजे समस्या संपली नाही, ती फक्त लपली. IPLचा डार्क साईड 2013मध्ये समोर आला. स्पॉट फिक्सिंग स्कॅन्डलमध्ये S. श्रीसंत, अजित चंडेला आणि अंकित चौहान अडकले. त्यांना अटक झाली आणि BCCIने त्यांना बॅन केलं. त्याच प्रकरणात विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मयप्पन यांनाही अटक झाली. CSK आणि राजस्थान रॉयल्सला 2 वर्षासाठी सुप्रीम कोर्टाने लोढा कमिटी नेमली, ज्यांनी सांगितलं BCCI अधिकाऱ्यांनी फ्रँचायझीत बिझनेस इंटरेस्ट ठेवू नये. पण IPLचे फाउंडर ललित मोदी यांनी नंतर अनेक धक्कादायक दावे केले. ऑक्शनमध्ये प्लेयर्स स्वस्तात मिळावेत म्हणून दबाव टाकला जात होता आणि अंपायरिंगवरही प्रभाव टाकला जात होता. 2024मध्ये EDने फेअर प्ले नावाच्या बेटिंग साईटवर रेड केली. कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.
400पेक्षा जास्त शेल अकाउंट्सद्वारे पैसे परदेशात पाठवले जात होते. 2025मध्ये सुरेश रायना आणि शिखर धवन यांच्यावरही कारवाई झाली, कारण ते ऑफशोर बेटिंग ॲप्स प्रमोट करत होते. आता ऑक्शनबद्दल विचार करा. तुम्हाला तो एक्साइटिंग वाटतो, पण खरं काय आहे? तो एक माणसांचा बाजार आहे. एक प्लेयर स्टेजवर उभा असतो आणि 10 श्रीमंत लोक त्याची किंमत ठरवतात. कोणी बोली लावली नाही तर तो अनसोल्ड. IPL फक्त क्रिकेट नाही, तो पॉलिटिक्सचाही भाग आहे. 2026मध्ये KKRने मुस्तफिझुर रहमानला घेतलं, पण राजकीय तणावामुळे BCCIने त्याला रिलीज करण्यास सांगितलं. तर काही ठिकाणी इंडियन फ्रँचायझी पाकिस्तानच्या प्लेयर्सना परदेशी लीगमध्ये साईन करत आहेत. म्हणून IPL म्हणजे फक्त खेळ नाही, तो पैसा, सत्ता, पॉलिटिक्स आणि अटेन्शन यांचा एक मोठा गेम आहे. मी असं म्हणत नाही की IPL बघू नका. क्रिकेट अजूनही सुंदर आहे, टॅलेंट आहे, एंटरटेनमेंट आहे. पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या प्लेयरला शिव्या द्याल, एकदा विचार करा, हे खरं पॅशन आहे का की फक्त ओव्हर रिॲक्शन? आणि जेव्हा पैशांबद्दल निर्णय घ्याल तेव्हा थोडं विचार करून घ्या. जय हिंद.